नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहे चक्रवाढ व्याजचं उदाहरण. या प्रश्नामध्ये काय म्हणते, 2400 रुपयावर 5% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल. फक्त 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं आहे. पहा, पहिले पाहू आपण डायमंड रेशोनुसार. 2 वर्षाचा डायमंड रेशो काय होते, 2:1. रेशो म्हणजे गुणोत्तर झालं. तर जे रक्कम दिली आपल्याला 2400 रुपये, त्या रकमेचे आपण पहिले 5% काढून घेऊ. 2400च्या 5%. पर्सेंटेजचं चिन्ह काढलं खाली 100. 20 कॅन्सल. 24 पंच 120. किती रुपये आले, 120. हे 120 लिहून घेऊ याच्या खाली, 2च्या खाली झालं. अजून या 120च्या 5% काढू. 00 कॅन्सल. 12 पंच 60. हा एक 0 उरला होता म्हणून हा एक 0 कट. किती आले, 6. आता या दोघाचा बी गुणाकार करून घेऊ. 120 गुणेला 2 म्हणजे किती झाले, 240. आणि इथं आले 6 1 6. ठीक आहे. तर आता पहा, 240 आणि 6 याची बेरीज करून घेऊ. तर किती येते, 246 रुपये. हे आलं आपलं चक्रवाढ व्याज झालं. एक मेथड हे. अजून दुसऱ्या मेथडमध्ये पाहून घेऊ. तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये सुद्धा सांगून देतो. हे पहा, किती पर्सेंट रेट दिला आहे आपल्याला, 5%. दरवर्षी किती पर्सेंट म्हणते, 5%. मग 5%, तर 5% म्हणजे किती होते, 1/20. फ्रॅक्शनमध्ये किती होते, 1/20. तर पहिल्या वर्षी 20वर किती झाला, 1 वाढला. तर किती वाढले, 21 झाला. दुसऱ्या वर्षी तसंच, 2 वर्ष आहे मग 2 वर्षाचं तसंच. पहिल्या वर्षी 20वर 1 21, दुसऱ्या वर्षी सुद्धा 20वर 1 21. तर 20 गुणेला 20 किती झाले, 400. आणि 21 गुणेला 21 441. तर हे पहा, हे आली आपली मुद्दल, हे आली आपली रास. म्हणतात जे रक्कम असते ते काय झालं, व्याज. व्याज किती आलं, 41 रुपये. परंतु जे मुद्दल आहे ते मुद्दल 400 नसून आपल्याला क्वेश्चनमध्ये किती दिली, 2400 रुपये. हे पहा इथं 2400 रुपये. तर हे व्हॅल्यू याच्यापेक्षा किती गुणा येईल, 2400 आहे म्हणजे किती गुणा येईल, 00 कॅन्सल. तर 4 पंचवीस 4 सक 24, 6 गुणा. तर याच्यापेक्षा पण 6 गुणा. 6 1 6, 6 चोके 24 म्हणजे किती रुपये झाले ते, 246 रुपये. ठीक आहे.